पुढची बातमी आहे जुन्नरमधून। जुन्नरमध्ये सुद्धा निवडणूक निकालावर 51,000चा सट्टा लागल्याची धक्कादायक बातमी समोर आलेली आहे। अगदी बरोबर। जुन्नरमध्ये निवडणूक निकालावर मोठा सट्टा आहे। सत्यशील शेरकर आणि शरद सोनवणेंच्या विजयासाठी ही पैज लावण्यात आलेली आहे। शेरकर आणि सोनवणे समर्थकांनी ही पैज लावलेली आहे। शेरकर आणि सोनवणे समर्थकांची ही पैज आहे बघा। आता अनेक ठिकाणी तेजल अशा पैजा लागतायत की कोणाचा उमेदवार जिंकणार, किती मतांनी जिंकणार यावर देखील पैज लागते। नक्कीच जुन्नरमध्ये निवडणूक निकालावर 51,000चा सट्टा लागला आणि यावर आता काही कारवाई होणार का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरेल। पारनेर तालुक्यातली तसं शेट आणि माझ्यात मध्यस्थी नको होती, तरी पण शेटला पण म्हणलं आपल्याला एक मध्यस्थी माणूस पाहिजे। त्यासाठी 51,000 मी इथं ठेवलेले आणि शेटनी पण 51,000 रुपये ठेवलेले। शरददादा आमदार झाली तर ही गणेश डेरेंनी 1,02,000 मला द्यायची आणि जर सत्यशील दादा आमदार झाले तर 1,02,000 हे विनोद शेटला। मी शाश्वत सांगतो तुम्हाला का शरददादा सोनवणेच आमदार होणार, सत्यशील शेरकरच आमदार होणार। तुम्ही मध्यस्थी भूमिका जी आहे ती बजवत आहेत, काय सांगाल? आता या पैजीच्या मध्यस्थी तुम्ही आहात, म्हणजे अगदी दोघांच्या मध्ये दोन जे आहेत दोघांनी पैज लावली त्याची मध्यस्थी भूमिका तुम्ही निभावत आहेत, काय सांगाल? याच्यामध्ये विनोद शेटनी असं सांगितलेलं आहे की सत्यशील दादा हे आमदार होणार आहेत आणि आमचे मित्र पप्पू शेटडुकरे सरपंच पारगाव यांनी सांगितलेलं आहे शरद दादा आमदार होणार आहे। यामध्ये जे या तालुक्याचा आमदार होईल त्या विजय होईल। सत्यशील दादा जर आमदार झाले तर हे 1,02,000 रुपये विनोद शेट यांच्याकडे देण्यात येतील आणि शरद दादा आमदार झाले तर हे 1,02,000 रुपये पप्पू शेटडुकरे सरपंच यांच्याकडे देण्यात येतील। ही माझी मध्यस्थीची भूमिका आहे।